महिलांचं वैवाहिक आयुष्य आणि पुरुषांचं वैवाहिक आयुष्य याचा जर आपण विचार केला तर लिंगभेद आधारित आपल्याला याच्यामध्ये खूप मोठा फरक बघायला मिळतो। आणि स्त्रिया किंवा महिला आणि त्यांचं वैवाहिक आयुष्य, पुरुष जरी विवाहित असला तरी सुद्धा तो विवाहित आहे असं कोणत्याही पद्धतीचं लेबलिंग त्याच्यावर नसतं। मात्र स्त्रीचा विवाह झालेला आहे हे तिचं वेगवेगळे तिचे आभूषणं आहेत, त्या आभूषणांवरून तिला वैवाहिक आहे हे वारंवार भासवलं जातं। मात्र पुरुषाला भासवलं जात नाही किंवा पुरुष त्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जात नाही आणि त्यातून तिला नेहमीच ती वैवाहिक आहे आणि आता तिला एक मर्यादित आयुष्य जगायचं आहे हे तिच्यावर वारंवार बिंबवलं जातं आणि तिच्यावर विवाह केल्यानंतर कुटुंबाची, घरातल्या कामाची जबाबदारी सोपवली जाते आणि इतकी मोठ्या प्रमाणामध्ये असते की ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ती फक्त राबत असते। मात्र त्या जबाबदारीने केलेल्या तिच्या घरातील कामाचं कौतुक कुणीही करत नाही, तिची प्रशंसा कुणीही करत नाही आणि तिला त्या पद्धतीने त्या कामाची डिग्निटीही तिला दिली जात नाही। मात्र वैवाहिक आयुष्यामध्ये पुरुष घरातला कर्ता पुरुष म्हणून बाहेर जातो, काम करतो, आर्थिक उत्पन्न आणतो, तर त्याला तो मान असतो, सन्मान असतो आणि घरात आल्यानंतर त्याचा एक रुतबा असतो। मात्र घरामध्ये स्त्रीला वैवाहिक आयुष्य जगत असताना घर, संसार, चूल मूल, पती, त्याच्यानंतर नातेवाईक, मुलं या सर्व प्रपंचामध्ये तिला इतकं गुंतवून टाकलं जातं की तिला स्वतःसाठी एक व्यक्ती म्हणून आनंद घेण्याचा किंवा आनंदात जीवन जगण्याचा ती अधिकारच गमावला जातो किंवा तिला नाकारला जातो आणि तिला गृहीत धरण्यात येतं, आई म्हणून गृहीत धरण्यात येतं, बायको म्हणून गृहीत धरण्यात येतो आणि तिचा तो रोल आहे। तिने वैवाहिक आयुष्यामध्ये सर्व कामं केली गेली पाहिजे, सर्वांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजे हे गृहीत धरलं जातं आणि केलं नाही तर तिच्यावर आरोप प्रत्यारोप किंवा टोमणे मारणं किंवा तिची अवहेलना केली जाते असते। आणि ही सुद्धा आपल्याला हा खूप मोठा वैवाहिक आयुष्यातला मोठा प्रश्न म्हणून बघायला मिळतो। नवऱ्याचाच तिने विचार केला पाहिजे, तिने त्यागमूर्ती असलं पाहिजे, त्यागाने तिने काम केलं म्हणजे तिला तिच्या आवडीनिवडी, तिचे छंद असतील तर हे तिने जोपासायचे नाही, तिने फक्त त्याग करायचा। जे एखाद्या स्त्रीला चांगलं गाणं येत असेल, विवाहाच्या आधी ती गात असेल तर तिने गाणं म्हणायचं नाही किंवा तिला एखादा चांगला डान्स येत असेल किंवा त्याच्यामध्ये ती पारंगत असेल तरी तिने त्याच्यावर ती कला तिने त्या कलेचा त्याग करायचा। म्हणजे ही सुद्धा मोठ्या प्रमाणात वैवाहिक आयुष्यामध्ये एक स्त्री म्हणून तिची अवहेलना होते आणि लिंगभेदावर आधारित आपल्याला ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळते। तिला करिअर, स्वतःचं करिअर, स्वतःचा व्यवसाय, स्वतःच्या कौशल्य याचा त्याग करायला लावला जातो। म्हणजे आपण जर बघितलं डॉक्टर, इंजिनियर सारख्या महिला सुद्धा विवाहानंतर एक कुटुंब वत्सल किंवा कौटुंबिक जबाबदारी गृहिणी म्हणून काम करताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्या फक्त कुटुंब, मुलं आणि नवऱ्याच्या विकासासाठी, नवऱ्याच्या प्रगती, ती आपली प्रगती आणि तिने 24 तास फक्त घरामध्ये राहून काम करायचं। मात्र त्या कामामध्ये तिला कुणीही तिची प्रशंसा करत नाही किंवा तिच्यामुळे आपण विकासाच्या प्रक्रियेमध्ये आहोत हे सुद्धा भासवून दिलं जात नाही। तर ही सुद्धा एक मोठी समस्या आहे, तिचं कौतुक सुद्धा कोणी करत नाही। मुलांच्या पालनपोषण आणि शिक्षणाची जी जबाबदारी आहे ती फक्त आई म्हणून तिची आहे आणि तिचीच असावी अशा पद्धतीने तिच्याकडे बघितलं जातं आणि जर मुलांच्या प्रगतीमध्ये जर काही अडचणी निर्माण झाल्या आहेत तर तिला दोषाला तीच कारणीभूत असते किंवा तिच्यावर दोषारोप केले जातात, तुझं मुलांकडे लक्ष नाही। म्हणजे ती फक्त कुटुंबातली अशी एक व्यक्ती असते विवाह झाल्यानंतर, तर तिने सर्वांची काळजी घेतली पाहिजे, सर्वांकडे लक्ष, पण तिच्या स्वतःच्याकडे लक्ष तिनेही देऊ नये आणि इतरही तिच्याकडे लक्ष देत नाही। तर ही एक मोठी समस्या आहे। तर तिच्या आवडीनिवडी काय, तिचे छंद काय, तिला काही त्रास होतो का, तिचा आजारपण आहे का, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार केला जात नाही। आणि म्हणून आपण जर बघितलं तर लिंगभाव भेद जो आहे
तर त्याच्यावर आधारित ही मोठी समस्या किंवा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायला मिळतो. लैंगिक भावना नवऱ्याच्या मर्जीवर अवलंबून असतात. म्हणजे स्त्रीने तिच्या इच्छाची मुरड घातली गेली पाहिजे. म्हणजे तिला व्यक्त होण्याच्या लैंगिक भावना व्यक्त करण्याला स्वातंत्र्य नाही, मात्र तिची इच्छा असो वा नसो नवऱ्याच्या मर्जीप्रमाणे तिला त्या नवऱ्याच्या लैंगिक भावनांची पूर्ती करणं गरजेची असते. म्हणजे ती जर दमलेली असेल, थकलेली असेल, आजारी असेल तरीही नवऱ्याच्या इच्छेनुसार तिला किंवा नवऱ्याच्या मर्जीनुसारच तिला वागावं लागतं. तर हे वैवाहिक आयुष्यामध्ये आपल्याला खूप मोठा मुद्दा या ठिकाणी बघायला मिळतो किंवा ही खूप मोठी समस्या आहे. त्याच्यानंतर स्वतःच्या आवडीनिवडींवर खूप बंधनं तिला येतात. सुरुवातीलाच मी म्हणाली तसं की स्त्रीला तिच्या कलागुण जोपासणं, तिच्या आवडीनिवडी छंद, म्हणजे घरामध्ये ती 24 तास राबते तर तिच्या आवडीचं काय बनवून खाणं सुद्धा तिच्या कधी वाटायला येत नाही, किंवा तिच्या आवडीची एखादी वस्तू घेणं, तिच्या आवडीने कोणती गोष्ट करणं, हे सुद्धा सर्व तिच्यावर बंधनं आलेली असतात. आणि ही वैवाहिक आयुष्यामधली सुद्धा एक त्याग म्हणून तिने करावयाची कृती असते. असं तिला जबाबदारी ने तिच्याकडे बघितलं जातं किंवा तिला जबाबदारी सोपविली जाते. स्त्रीच्या कमाईवर नवरा किंवा कुटुंबाचा हक्क असतो, मात्र इतरांच्या कमाईवर तिचा अधिकार असत नाही. खरं तर नोकरी करणाऱ्या, मजुरी करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या महिला असोत, विवाहानंतर तिच्या पूर्ण कमाईवर तिच्या नवऱ्याचाच हक्क असतो. मात्र नवऱ्याने किंवा कुटुंबातल्या व्यक्तींनी जे काही कमवलेलं असेल तर तिला विचारण्याचा सुद्धा अधिकार नसतो. किती पैसे आले, किती पगार आला, कसा वापरला, कसा वापरायचा, किंवा तिच्या हातात देऊन तू वापर असं म्हटलं जात नाही, किंवा तिला मागण्याचा सुद्धा अधिकार त्या ठिकाणी नाही. तिला अशा पद्धतीने वैवाहिक आयुष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी समस्यांना सामोरं जावं लागतं. आणि तिच्या पगारावर, तिच्या कमाईवर सुद्धा तिचा अधिकार नसतो. तिला तिचे पैसे वापरण्याला अधिकार नसतो. तिच्या पैशांचा विनियोग कसा करायचा, कशी बचत करायची, अशा सुद्धा बऱ्याच वेळा त्याला समस्या येत असतात. आणि हे वैवाहिक आयुष्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि ही एक मोठी समस्या आहे. जर आपण बघितलं तर कुटुंबामध्ये जेव्हा नवरा जो असतो तिचा, तर त्याच्या परवानगीने तिला कोणतीही गोष्ट करावी लागते, किंवा कुटुंबातले जे काही सदस्य असतील तर त्या सदस्यांच्या परवानगीने तिला कोणतीही गोष्ट करावी लागते. जर त्यांची परवानगी असेल तर तिने करावं, परवानगी नसेल तर करू नये. मात्र कुटुंबातल्या इतर लोकांना तिच्या परवानगीची गरज राहत नाही, किंवा ते परवानगी देण्याचा अधिकारच तिच्याकडनं हिरावून घेतला जातो. ती विचारूही शकत नाही. म्हणजे ही खूप मोठी समस्या आहे की कुटुंबातला एक महत्त्वाचा घटक म्हणून ती जेव्हा वैवाहिक आयुष्यामध्ये त्या कुटुंबामध्ये जाते, विवाह करून जाते, तर त्या अशा वेळी सुद्धा तिला काही गोष्ट घ्यायची असेल, म्हणजे साडी खरेदी करायची असेल, साधी एखादी वस्तू खरेदी करायची असेल, किरकोळ काही गोष्ट घ्यायची असेल तरी सुद्धा, किंवा कुठे जायचं असेल, मैत्रिणीकडे जायचं असेल, आईकडे जायचं असेल, तरी तिला नवऱ्याची परवानगी घेणं किंवा कुटुंबातल्या सदस्यांची परवानगी घेणं गरजेचे असते. मात्र नवऱ्याला परवानगी नसते, तो मी चाललो, मी जाऊन येतो असं म्हणतो, तो कुठे जातो, काय जातो, कधी परत येशील हे सुद्धा विचारणं चं धाडस बहुतांशी महिला करत नाही. म्हणजे ही सुद्धा वैवाहिक आयुष्यामध्ये असणारी महिलांची जी घुसमट आहे ही खूप मोठी समस्या म्हणून पुढे येते. महिला घरात जे काम करतात तर ते विनामोबदला असतात आणि त्यामुळे तिच्या कामाला कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा नसते. आणि तू घरात तर असते, काय करतेस, दिवसभर काय करतेस, अशा पद्धतीने तिला प्रश्न विचारले जातात. आणि बाहेर जाणारे 5 तास 6 तास काम करून येतात तेव्हा ते आम्ही खूप दमून आलो, थकून आले, तर त्या तिने फ्रेश राहून सर्वांचं स्वागत केलं पाहिजे, सर्वांना सेवा दिली पाहिजे, हे सुद्धा त्या ठिकाणी गृहीत असतं. आणि मात्र एखादी मोलकरीण तेच काम जेव्हा करत असते तर त्यावेळेस तिला कामाचा मोबदला मिळत असतो, कारण तिच्या त्या कामाला प्रतिष्ठा असते. मात्र ती जेव्हा कुटुंबातली सदस्य म्हणून वैवाहिक विवाह करून घरात येते तेव्हा तिला तिच्या कामाचा मोबदला मिळत नाही. तो पैशाच्या स्वरूपात नाही, किंवा प्रतिष्ठेच्या स्वरूपात नाही, किंवा प्रेमाच्या स्वरूपात नाही. उलट तिच्या हातून जर काही चुकलं, वेळेवर काही दिलं गेलं नाही, तरीही तिला ओरडा खावा लागतो. ही वैवाहिक आयुष्यामध्ये महिलांच्या समोर
खूप मोठी समस्या म्हणून किंवा हा खूप मोठा मुद्दा म्हणून आपल्याला बघायला मिळतो. आणि तो फक्त लिंगभेद आधारितच मुद्दा आहे, कारण ती एक बाई आहे, ती एक स्त्री आहे आणि तिचं हे कामच आहे आणि तिने जर केलं नाही तर तिच्यावर ताशेरे ओढले जातात किंवा तिला त्रास दिला जातो, तिला बोललं जातं, टोमणे मारले जातात. त्याचबरोबर तिसरीच्या आरोग्याचाही विचार न करता संततीचा महत्त्वाचा विचार केला जातो. म्हणजे स्त्रीला मूल हवं की नको, किती मुलं हवीत, हे तिला विचारणं किंवा तिला समजून घेणं विचारातच घेतलं जात नाही. तर विवाह करून आल्यानंतर 1 वर्षाच्या आत पाळणा हल्लाच पाहिजे, हा विचार तिच्यापर्यंत रुजवला जातो आणि तिच्यावर बिंबवला जातो. म्हणजे वैवाहिक आयुष्यामध्ये स्त्री ही विवाह करून आल्यानंतर पत्नी म्हणून जे येते आणि एक माता म्हणून तिने तिच्या जबाबदाऱ्या पूर्ण केल्या पाहिजे. तिने मातृत्व निर्माण केलं पाहिजे आणि वंश निर्माण केला पाहिजे. ही धारणा प्रत्येक कुटुंबामध्ये समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते आणि हे वैवाहिक आयुष्यातल्या प्रत्येक स्त्रीच्या वाट्याला आलेलं असतं. आणि जर एखाद्या स्त्रीला मूल लवकर होत नसेल तर दुसऱ्या विवाहाची तयारी केली जाते, तर ही सुद्धा मोठी समस्या येते. जर मुलीच जन्माला आल्या तरीही वंशाचा दिवा दिला नाही म्हणून दुसरा विवाह करण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातात किंवा त्या स्त्रीला त्रास दिला जातो, घरात तिला घटस्फोट दिला जातो, तिला घरातून बाहेर काढलं जातं, तिचा छळ केला जातो. अशा अनेक समस्यांना तिला यामुळे सामोरं जावं लागतं. म्हणजे ओव्हरऑल जर आपण बघितलं तर महिलांचं वैवाहिक आयुष्यातलं जे स्थान आहे तर या पद्धतीने आपल्याला त्या स्थान बघत असताना फक्त तिच्या एक लिंगभेदावर आधारित समस्याच आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात.